मित्रांनो, आज एक खूपच संवेदनशील तितकाच चर्चेचा विषय घेऊन आलोय. फक्त मुलीच धोका का देतात ही विचारणा अनेकांच्या मनात येते. पण या प्रश्नाचा खरा अर्थ शोधण्याआधी एक गोष्ट लक्षात घेणं सर्वांचं खूप महत्वाचं आहे बरं का. कोणत्याही नात्यात धोका देणं ही त्या व्यक्तीची निवड असते, मग ती मुलगी असो किंवा मुलगा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा तुमच्या पार्टनरला सुद्धा शेअर करू शकतात. तर चला मग सुरू करतो मी, जास्त वेळ नाही घालवत तुमचं नाही का. नंबर 1, नात्यांची सुरुवात. मित्रांनो, नातं सुरू होतं तेव्हा त्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये प्रेम, आकर्षण, एकमेकांवरचा विश्वास आणि अपेक्षा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. या सुरुवातीच्या काळात प्रत्येकालाच वाटतं की आपलं नातं हे कायम टिकेल, कोणताही ताण तणाव येणार नाही आणि प्रेम सदैव वाढतच राहील. पण प्रत्यक्षात नातं फुलणं आणि टिकवणं ही दोन्ही व्यक्तींची जबाबदारी असते बरं का. मुली अनेकदा नात्यात स्वतःला परिपूर्णपणे झोकून देतात. आपली स्वप्न, अपेक्षा या सर्व गोष्टी त्या नात्यात गुंतवतात. पण जेव्हा त्यांना अपेक्षांना किंवा भावनांना प्रतिसाद मिळत नाही ना, तेव्हा काही वेळा त्या मागेही हटतात. यामुळे नात्यात एक प्रकारची दरी निर्माण होते. मात्र याचा अर्थ असा नाही की फक्त मुलीच धोका देतात. जेव्हा नातं तुटतं तेव्हा दोन्ही व्यक्तींनी आपली भूमिका समजून घ्यायला हवी. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 2, समाजातील दृष्टिकोन. हे बघा, समाजामध्ये मुलींवर अनेक प्रकारच्या अपेक्षा टाकल्या जातात नाही का. मुलींच्या बाबतीत त्यांनी सर्व काही सांभाळलं पाहिजे, नातं टिकून ठेवता आलं पाहिजे, अशा अपेक्षा समाजात असतात. म्हणून जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा पहिला दोष मुलींनाच दिला जातो. समाजाने निर्माण केलेल्या या नजरेतून मुलीच धोका देतात असा भ्रमही तयार होत असतो. कधी कधी मुलींवर टाकलेली ही जबाबदारी त्यांच्या भावनांच्या विरोधात असते. समाजाला वाटतं की मुली नेहमीच शांत, संयमी, सांभाळणाऱ्या असाव्यात. पण प्रत्येक व्यक्तीची मनस्थिती, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता वेगळी असते. मुलींनाही आपल्या निर्णयांबाबत स्वतंत्रता असायला हवी आणि त्यांच्याही चुकांवर विचार करणं गरजेचं आहे, न की त्यांना कायमच दोष देत राहणं. तर नाहीतर आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण बघत असतो नाही का की मुलींना सगळ्याच गोष्टींमध्ये दोषी ठरवलं जातं. नंबर 3, नात्यातील अपेक्षा. नातं हे दोन व्यक्तींमधील विश्वास आणि समजुतींवर आधारलेलं असतं. सुरुवातीला दोघांनीही एकमेकांबद्दल खूप अपेक्षा असतात, पण काही वेळा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मुलींच्या बाबतीत अनेक वेळा त्या खूप जास्त अपेक्षांनी नात्यात येतात. त्या अपेक्षांमध्ये जर त्यांना अपयश आलं किंवा त्यांना मिळालेला प्रतिसाद समाधानकारक नसला ना, तर त्या नात्यात ते दूर जातात किंवा दुरावा निर्माण होत असतो. धोका देणं किंवा नातं तुटणं यामागे अनेक कारणं असू शकतात. संवादाचा अभाव, एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून न घेणं किंवा वेळेअभावी नातं सांभाळणं, अशा अनेक कारणांमुळे नातं कोलमडतं. या सर्वच बाबींचा विचार जर केला ना की कळतं फक्त एकाच व्यक्तीला दोष देणं योग्य नाहीये. कधी मुलंही चुकतात तर कधी मुलीही चुकतात. म्हणून एकाच व्यक्तीला दोष देणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. नंबर 4, पुरुषही देऊ शकतात धोका. असा कधी विचार नाही केला की मुलंही धोका देऊ शकतात. मुलीच नाही तर पुरुष देखील नात्यात धोका देऊ शकतात. हा विषय नेहमी एकतर्फी नसतो नाही का. पुरुष देखील काही वेळा नात्यात विश्वासघात करतात. खूप वेळा आपण समाजात बघतो नाही का, कदाचित तुमचा जवळचा मित्र सुद्धा असू शकतो. दुसरी व्यक्ती शोधतात किंवा त्या नात्यातून पळते पळ काढतात. समाजाची ही सवय आहे की जबाबदारीच्या ओझाखाली नेहमी मुलींनाच ठेवलं जातं. त्यामुळे धोका दिला तर तो मुलींनी दिला असं ठरवलं जातं. धोका देणं म्हणजे एकच व्यक्ती चुकीचा वागलाय, समाजातील स्थान किंवा इतर काही गोष्टी महत्त्वाच्या नसतात, त्यामुळे फक्त मुलीच धोका देतात असा विचार करणं परिपूर्ण हा गैरसमज आहे. हे नात्यात ताणतणाव आणि एकमेकांशी असलेल्या अपेक्षांवर अवलंबून असतं. नंबर 5, आत्मचिंतन. हे बघा, रिलेशन आणि आत्मचिंतन यांचा काय संबंध, हा प्रश्न तुम्हाला उद्भवला असेल नाही का. तर ऐका, खरंच धोका देतो कोण असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. नातं फुलवणं हे दोघांचं काम असतं नाही का, पण त्याच वेळी ते नातं टिकवणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं, संवाद साधणं आणि विश्वास ठेवणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. धोका देणं ही निवड असते, ती कोणत्याही परिस्थितीवर आधारित नसते. जर कोणत्याही नात्यात संवाद नसेल, अपेक्षा पूर्ण होत नसतील, एकमेकांना समजून घेतलं जात नसेल ना, तर नातं तुटू शकतं. अनहेल्दी रिलेशनशिप याला असंही म्हटलं जातं. याचा अर्थ फक्त मुलीच नाही तर कोणीही. मग त्यात तुम्ही त्याचा लिंग बघू नका, लाईक की मुलगी आहे की मुलगा आहे.
धोका ज्याला द्यायचा आहे ना तो धोका देतोच. तर मित्र हो, फक्त मुलीच धोका देतात हा एक भ्रम आहे. आणि जो तुम्ही तुमचा ग्रुप आहे ना, मला वाटतं तो चेंज करावा. आणि नातं सांभाळणं हे दोघांचं काम आहे, एका व्यक्तीचं नाही आहे. विश्वास, प्रेम आणि संवाद या 3 गोष्टी जर टिकल्यात ना तर कोणतंही नातं यशस्वी होऊ शकतं. मुलगी किंवा मुलगा असो, कोणत्याही नातात सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे विश्वास आणि एकमेकांची आदर करणं, नाही का? तर मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमचं रिलेशनशिप हेल्दी ठेवू शकता. फक्त त्यात तुम्ही एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांप्रती तुम्ही प्रेमसुद्धा असलं पाहिजे. आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीची व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा.